मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपी रोजगार आणि मानधन वाढ देण्याच्या मागणीकरिता आज थेट नागपूर विधान भवनावर विराट आंदोलन करण्यात आले आहे. राज्य सरकारच्या धोरणांविरोधात प्रशिक्षित बेरोजगार तरुण तरुणी रस्त्यावर उतरत नागपूरमध्ये विराट चॉकलेट मोर्चा काढण्यात आलाय. नेमकं काय आहे तरुणांचा आक्रोश, जाणून घेऊया. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत राज्यातील सुमारे 1,75,000 युवक युवतींना 11 महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात आले. मात्र प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर या सर्व तरुण तरुणींवर पुन्हा बेरोजगारीची वेळ आली आहे. प्रशिक्षणाच्या नावाखाली निवडणुकीपूर्वी मोठी आश्वासने देण्यात आली, परंतु सत्तेत आल्यानंतर या लाडक्या भावांचा सोयीस्कर विसर सरकारला पडल्याचा आरोप आंदोलकांचा आहे. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, लातूर, छत्रपती संभाजीनगरसह राज्यभर 17 आंदोलने होऊनही शासनाने दखल घेतली नाही. या उदासीनतेमुळे अनेक प्रशिक्षित तरुण मानसिक तणावात सापडले असून लातूर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 2 प्रशिक्षणार्थ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्य सरकारने दिलेले आश्वासन म्हणजे निवडणुकीपुरते चॉकलेट ठरल्याचा आरोप करत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेतर्फे लोकमत चौक ते विधान भवन नागपूर या मार्गावर विराट चॉकलेट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला आमदार रवी राणा यांनी पाठिंबा दिलाय. प्रशिक्षित बेरोजगार तरुण तरुणींचा हा आक्रोश सरकारपर्यंत पोहोचणार का, की पुन्हा एकदा तरुणांच्या पदरी निराशाच पडणार, हा प्रश्न आता राज्यभर विचारला जात आहे. अंगणवाडी सेविकांच्या सगळ्या मागण्यांना मी पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहे. आपल्या सगळ्यांचा आवाज, आपल्या सगळ्या आंदोलनाची दखल या ठिकाणी घेऊन मुख्यमंत्र्यांशी बोलून आज तुमचा 15,000 13,000 मिळत आहे, तो 15,000 मिळाला पाहिजे याची मागणी देशामध्ये पार्लमेंटमध्ये नवनीत राणांनी पहिल्यांदा पार्लमेंटमध्ये केली होती. त्यानंतर आणि मुख्यमंत्री देवाभाऊ हे प्रत्येक या ठिकाणी सुद्धा 13,000 कसा केला जाईल याची मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी बोलीन आणि ज्या ज्या तुमच्या मागण्या त्या मागण्या संदर्भात सुद्धा बोलून लवकरात लवकर निर्णय लागला पाहिजे याच्यासाठी पुणे प्रयत्न करून. तुम्ही एक लक्षात ठेवा, या राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ आहे, ज्यांच्या नावातच भाऊ आहे, तर बहिणीला कधी उपाशी ठेवणार नाही असा भाऊ आहे. शब्द देतो आणि हे तुमचा आवाज, तुमच्या मागण्या मुख्यमंत्र्यांपर्यंत परत आज मी पोहोचवतो आणि मला